नमस्कार. श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व कलावंतांच्या वतीने आम्ही बाबासाहेबांच्या चरणी हे पुष्प अर्पण करतोय, त्यांच्याच शेलार खिंड या कादंबरीच्या अभिवाचनाचं. तेव्हा आपण सर्वजण शेलार खिंडचा आनंद अनुभवूया. ऐकूया श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शेलार खिंड. हाय हाय रे माझ्या वाघा, शाबास रे माझ्या वाघा. केवढा भयानक कडा तो. ती कल्पनाही भयंकर होती. सर्जाच्या शरीराचा भार केवळ त्याच्या हातापायाच्या बोटांवर पडत होता. त्यामुळे त्याच्या दंडाचे, मांड्यांचे, पोटऱ्यांचे, पाठीचे आणि खांद्याचे सारे स्नायू तटाटले जात होते. अगदी मुंगीच्या गतीने सर्जा वर सरकत होता. केवढा हा पीळ, केवढा हा ताण. मध्ये अधे परत माघारी फिरणंही अशक्यच. सर्जाच्या छातीवर रुळत असलेला चांदीचा खंडोबा घामात न्हात होता. गडाच्या भवानी कड्याखाली दरीत ढोलकं वाजू लागलेलं गडावरच्या मावळी पहारेकऱ्यांना ऐकू येऊ लागलं. ते मावळी सैनिक न्याहाळून न्याहाळून तटावरून खाली बघू लागले. आणि मग जाळी झुडपात मध्येच एका करंगळी एवढी दिसणारी एक बाई ढोलकं बडवताना एका मावळ्याला दिसली. त्याने एकदम दुसऱ्याला बोटानं दाखवत म्हटलं, अरे ती बघ, कोणतरी बाई हाय, ढोलक बडवतीय. अरे ती बघ, ती झाडाच्या आल्याड आल्याड दिसली का? तांबड पटकून नेसली बघ. हा हा, तीच 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 तीच. अरे ढोलक वाजवतीय, डोंबारी नसल काय ग? हा, असल असल. पण हे तर रानात कशाला एकलीच वाजवतीय? कोण आहे तिचा खेळ बघायला का रानात? चिटपाकरू बी नाही. ही येडे असेल का? कशाला वाजवतीय? आता कोण जमणार हिचा खेळ पाहायला? एखाद्या वाघाला दावीत असेल ती आपली करामत. आणि मग त्या वाघानं चावली आपली करामत म्हणजे? सगळेच मावळे सैनिक खदखदून हसले. सर्वांनाच या ढोलकेवालीचं नवल वाटत होतं, कोडं वाटत होतं. ढोलकं जोरानं वाजवता वाजवता कस्तुरा मोठमोठ्यानं ओरडत होती, शाबास 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 रे माझ्या वाघा. हाय 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 रे माझ्या वाघा, शाबास शाबास. कस्तुराचा वाघ हळूहळू वर सरकत होता. पण गडावरच्या मावळ्यांना सर्जा दिसतच नव्हता. त्यांना दिसत होती फक्त कस्तुरा. आपण उभे आहोत त्या तटाखालच्याच कड्यावरनं कोणीतरी वर चढून येतोय याचा त्या मावळ्यांना पत्ताच नव्हता. मावळे कस्तुराला उद्देशून म्हणत होते, येडी, आक्षी येडी, उगाच रान उठवतीया ढोलक पडवून. लांडग्याचं लगीन वाजवतीया कारही. काय बी समजना या वाजवणारीचं गुपित. सर्जा वितीने वर वर सरकत होता. अर्ध्या पाऊण तासात तो अवघा 60 हातच वर चढला होता. इतका वेळ लागत होता. तो एक भयंकर अवघड दिव्य करत होता. त्याने जणू मृत्यूशीच पैज लावली होती. कोण जिंकणार? सर्जा जिंकणार की मृत्यू जिंकणार? महाराज शिवाजीराजे यावेळी गडावर नव्हते. ते कुर्डूगडावर गेले होते. एवढ्यात परतणारच होते, पण अद्याप परतलेले नव्हते. रायगडावर होते प्रधानपंत मोरपंत पिंगळे, प्रतापराव गुर्जर सरनौबत, इमारत खात्याचे सुभेदार हिरोजी इंदुलकर आणि होत्या प्रत्यक्ष जिजाऊ साहेब. गडाच्या तळरानात ढोलकं वाजतच होतं. भवानीच्या बुर्जावरचे मावळे आता त्या ढोलक्याकडे लक्षही देत नव्हते. पण त्यांना कुतूहल वाटत होतं की ही वेडी उगाच का ढोलकं पडवतीये. 2.5 तास उलटून गेले होते. ढोलकं वाजतच होतं. मावळे तमाकू खात हसत होते, बोलत होते. पण एका मावळी गड्यानं तटाखाली डोकावून पाहिलं. त्याला जरा संशय आला. त्यानं कमरे पावे तर झुकून खाली कड्यावर बघितलं आणि तो आश्चर्यानं ओरडला, अरे बापर, अरे गाड्यानो, हे बघा काय अप्रूक. अरे यो गडी कडा चढतूया. हो झुंजारराव. ही नवलाईची वार्ता हा हा म्हणता गडावर पसरली. सर्जा अजून निम्मा कडाही चढून गेलेला नव्हता. कस्तुरा ढोलकं बडवत होती. ताड 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 ताड.
भवानीच्या बुरुजावरून एक मावळा घोड्यावरून दौडत राजवाड्याकडे गेला. ही नवलाईची खबर खाशा स्वाऱ्यांना द्यायला. जिजाऊ साहेब वाड्यात सदरेवर बसल्या होत्या. आऊसाहेब महाराज, काय रे, काय खबर? आऊसाहेब महाराज, लई आकरीत घडलंय. गडाच्या भवानी कड्यावरून एक जवान गडी वर चढून शान येतोया. काय, भवानीच्या कड्यावरून कुणी चढून येतोय? जी आऊसाहेब महाराज, अहो नजरेवर विश्वास बसना. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हिरोजी इंदुलकरांना तर खरंच वाटेना. त्यांनी पुसलं, भवानीचा कडा चढून वर येतोय. कोण आहे तो? कोणत्या मायेचा पूत? निम्म्या पाव तर आला बी असल तो आत्ताला धनी. कवा धरून ती लक्ष्मी ढोलक वाजवतीया आणि त्यो घडी वर वर येतोया. जी आऊसाहेब महाराज, मी छातीवर हात ठेवून सांगतो, भवानीच्या कड्यावरून वर चढायची हिंमत होईल फक्त वाऱ्याच्या झोताला आणि तिथून उतरायची हिंमत होईल फक्त पाण्याच्या धारेला. तेवढा बहिर्जी नाईक घाई घाई सदरेवर येत आणि आऊसाहेबांना मुजरा करीत बोलले, आऊसाहेब महाराज, मोठा अप्रूप घडतंय. एक जवान गडी भवानीचा कडा चढून वर वर येतोय. मी जातीनं बघून आलोय. मोठी नवलाची कथा. बघणाऱ्याची छाती धडधडतीये महाराज. विलक्षण धाडस आहे हे. आऊसाहेबही चकित झाल्या. त्यांना त्या कड्याचं अकराळ निर्दय रूप माहीतच होतं. भवानी बुरुजाचं बांधकाम करताना त्या घसरलेल्या मजुरांची भीषण मरणं आणि त्यांनी फोडलेल्या किंकाळ्या आऊसाहेबांना आठवल्या. ती काळदरी त्यांच्या डोळ्यापुढे आली. त्या घाईच्या शब्दात म्हणाल्या, पंत, हिरोजी, जातीनं तुम्ही पाहून या. हातच्या कांकणाला आरसा आणि साक्षी पुरावे कशाला हवेत? बहिर्जी, बाळा जरा इकडे ये. जी महाराज. आणि आऊसाहेबांनी त्यांना हळू शब्दात पुटपुटून काही सांगितलं. आनंदून बहिर्जी मान डोलावीत म्हणाले, जी महाराज, ते काम माझ्याकडे लागलं, चिंता नसावी. मी येतो महाराज. आऊसाहेबांना मुजरा करीत बहिर्जी मागमाग 4 पावलं गेले आणि मग वळून झपाट्यानं जवळजवळ धावतच ते भवानी टोकाकडे चालते झाले. पंत, हिरोजी वगैरे मंडळींचे घोडे राजवाड्यावरून दौडत निघाले. साऱ्या गडावर एकच खळबळ उडाली होती. जो तो बोलत होता भवानीच्या कड्याविषयी, चढून येणाऱ्या गड्याविषयी आणि ढोलक वाजवणाऱ्या बाईविषयी. त्या महाभयंकर कड्यावरून खरोखरच एक तरुण पोरगा केवळ हातापायांच्या बोटांचा उपयोग करून आणि सांदी सपाटीचा आधार घेत वर येतोय. हे चित्रच डोळे फिरवणारं होतं. कमीत कमी 1200 हात उंचीचा तो कडा. खाली ढोलक पडवणारी बाई वरून करंगळी एवढी दिसत होती. प्रधानपंत मोरोपंत पेशवे थक्क झाले होते. ते म्हणाले, सरनोबत, अहो ही वाघाचीच औलाद. खरंय पंत, काय हिंमत या पोराची. केवढी याची शहामत, केवढं हे काळीच. छे हिरोजीराव, हे काही निहारच आहे. हिरोजी इंदुलकर तर सर्द झाले होते. प्रत्यक्ष पाहिल्यावरच त्यांना पटलं होतं की रायगडाच्या बुलंद आणि बेला घडणीत आपण जरा उणेच पडलो आहोत. जिथून खाली उतरायची हिंमत फक्त पाण्याच्या धारेलाच होईल आणि जिथून वर जायची हिंमत फक्त वाऱ्याच्या झोतालाच होईल, तिथून एक हाडामासाचा पोरगा केवळ बोटांच्या बळावर हा कडा चढून येतोय. कमाल आहे, शाब्बास आहे. तेवढ्यात तिथे येऊन पोचलेल्या बहिर्जी नाईकांनी म्हटलं, सुभेदार, ही औलाद माणसाची नाही, ही औलाद कडे कपारीतल्या घोरपडीचीच. आणि ती ढोलक वाजवणारी त्याची लक्ष्मी असल. सरकार कवा धरून ती ढोलक बडवतीया. कुठाया आला असेल ते. खरोखरच कस्तुरा क्षणाची उसंत न घेता ते ढोलक पिटत होती. घामानं भिजून चिंब झाली होती ती. तहानेने तिचा घसा कोरडा पडला होता. सर्जा निम्म्याच्या वर कडा चढून गेला होता. तो कडा चढायला लागल्याला आता 3 तास होऊन गेले होते. तेवढ्यात झुंजारराव एकदम म्हणाले, सुभेदार, आलं बघा, आपलं महाराज आलं. सर्वजण एकदम पाहू लागले. झुंजारराव ईशान्येच्या दिशेला कावल्या बावल्याच्या खिंडीकडे बोट टवकारीत बोलत होते. महाराज रायगडाकडे कावल्या बावल्याच्या खिंडीने परतत होते. उसळता धुरळा पुढे पुढे येत होता.
महाराज दौडत होते. त्यांच्या मस्तकावरचा मोत्याचा तुरा हिंदळत होता. वाऱ्यावरती त्यांचा अंगरखा आणि शेला फडफडत होता. त्यांना समोर रायगडाचा भवानी कडा आणि उत्तर कडा दिसत होता. गडाच्या भवानी कड्यावर आता काही न्यारच घडतंय याची त्यांना कल्पनाही नव्हती. इतक्या दुरून कड्यावरचं काही दिसतही नव्हतं. अंतर बरंच होतं. कड्यावर सर्जा चढतच होता. कड्याखाली ढोलकं वाजतच होतं. वरून बघणाऱ्यांच्या छात्या धडधडत होत्या, घाम फुटत होता, नजरा विस्फारल्या होत्या. महाराज नदीच्या दक्षिण तीरावर आले. त्यांचं लक्ष भवानीच्या कड्याकडे गेलं. ते जरासे चपापले. त्यांनी घोड्याचा वेग आवरला. घोडा थांबला. बाकीचे स्वार थांबले. महाराज कान टवकारून भवानीच्या कड्याकडे बघत होते. महाराज, महाराज, त्यो बघा, त्यो बघा, त्यो. महाराजांची आणि सर्वांच्याच नजरा भवानीच्या कड्यावर खेचल्या गेल्या. पण एकदम कोणालाच काही उमगेना. विठोजी शिंद्यांनी बोट दाखवत म्हटलं, महाराज, कुणीतरी कड्यावरून चढतोय. त्यो 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 बघा. पाहतात तो खरंच कुणीतरी माणूस कडा चढतोय असं सर्वांना दिसलं. आश्चर्यानं महाराजांची नजर विस्फारली गेली. भिवया उंचावल्या गेल्या. गडी मृत्यूच्या दाढेत चालला आहे हे महाराजांच्या काळजाला चरकू लागलं. नक्की त्या कड्यावर, त्या गड्याच्या आसपास खाची कपाऱ्यात गिधाडांनी अंडी घातली असतील आणि आपल्या घरट्यातील अंड्यावरच हा माणूस घाला घालणार या समजुतीने ती गिधाडं चिडून खाली वर त्या माणसाच्या जवळून भराऱ्या घेत आहेत खास. आता जर का गिधाडांनी त्या माणसावर हल्ला चढवला तर? गिधाडं त्याच्या अगदी जवळून भराऱ्या घेत होती. गिधाडांच्या घरट्यांच्या कपाऱ्या पार करून सर्जा वर सरकला. तरी ही गिधाडं भोवताली भिरभिरत चिलचिलतच होती. नशीब एकाही गिधाडानं सर्जावर हल्ला केला नाही. पण जरासा वेळ गेला आणि दुसरंच भयंकर संकट जबडा पसरून आलं. सर्जाच्या चढत्या मार्गावर कड्याची पोट खपाटी सारखी नवे मृत्यूने उघडलेल्या जबड्यासारखी कपार लागली. सर्जा त्या जबड्याच्या खालच्या ओठावर लोंबकळत होता. आता भयंकर अवघड होतं. कपारीच्या वरच्या ओठावर खाचीचा आधार मिळवणं. ते क्षण विलक्षण होते. काही क्षण सर्जा चित्रासारखा तटस्थ झाला आणि त्याने त्या जबड्याच्या वर ओठावर एका हातानं चाचपून पाहायला सुरुवात केली. त्याला खाच गबसली. तो वर सरकला, पण तेवढ्यात तो अधांतरी लोंबकळत गेला. कस्तुराच्या काळजाचं पाणी झालं. तिनं कळवळून हाक मारली कोंढणपूरच्या भवानीला. आई जगदंबे, येश दे. आई, तुला मळवटाची आण, तुला माझ्या चुड्याची आण आहे. काळ नदीच्या काठावर महाराजांनी एकदम चिटणीसांकडे पाहिलं. महाराज फार अस्वस्थ झाले होते. त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले. ते ओठातल्या ओठात पुटपुटले, जगदंब जगदंब जगदंब. महाराजांनी घोड्याला टाच मारली. सारे घोडे भर वेगात गडाकडे दौडत सुटले. भवानी बुर्जावर पंतप्रधान मोरोपंतांनी बहिर्जी नाईकांना घाईघाईने म्हटलं, नाईक, ताबडतोब दोर आणावा. या पोराची फार परीक्षा पाहणं बरं नव्हे. त्याला आधाराला वरून दोर सोडा. अजून सर्जा 150 हात वर जायचा होता. त्याच्या त्या गतीनं त्याला वर यायला निदान 1.5 तास तरी लागणार होता. ती सारी गिधाडं भिरभिरत आणि चिलचिलत होती, पण ती आता सर्जाच्या जवळ येत नव्हती. ढोलक घुमत होतं. ढांग ढिंग ढिंगांग ढांग, ढांग ढिंग ढिंगांग ढांग, ढांग ढिंग ढिंगांग. बहरजी नायकानं दोर आणवला. त्याचं एक टोक तोफेच्या कमरेला गच्च बांधण्यात आलं. दुसरं टोक वरून खाली हळूहळू सोडायला सुरुवात झाली. सर्जाच्या अगदी शेजारून तो दोर खाली आला. सर्जानं तो पाहिला. वरून झुंजारराव ओरडून सांगत होते, अरे गड्या, दोराला धर, दोराला धर गड्या. पण सर्जानं दोराला हातही लावला नाही. तो तसाच पहिल्यासारखा कपारी आणि खाचा चाचपत वर येत राहिला. जिबल्या चाटीत मृत्यू त्याच्या भोवती घिरट्या घालीत असताही त्याला जिद्दीनं वर सरकत येताना पाहून सारे स्थक्क झाले होते.
सर्जाचा निथळता देह चमकत होता. खालून ढोलक्याचा आवाज ऐकू येत होता. पण कस्तुराचं ओरडणं अजिबात ऐकू येत नव्हतं. एवढ्यात मागच्या बाजूला दूरवर शिंगांची ललकारी उठली. भवानी बुर्जावर सर्वांच्याच तोंडून दबता आवाज उमटला. महाराज आले, महाराज आले. नमस्कार. आपली कला, संस्कृती, इतिहास, साहित्य या सर्वाला वाहिलेले असे अनेक व्हिडिओज आमच्या या चॅनलवर उपलब्ध आहेत. हे तुम्हाला कधीही कुठेही बघायचे असतील तर काय करायला हवं हे माहितीच आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा बेलवलकर हाऊसिंगचा यूट्यूब चॅनल. नमस्कार.